सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रमांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज अधिकची मेहनत करावी लागेल, तरच तुमची प्रलंबित कामं ही पूर्ण होतील. यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थकवा येऊ शकतो आणि डोकेदुखी, ताप देखील येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला आज तुमची काळजी घ्यावी लागेल. आज इच्छा नसतानाही तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. पण जर तुम्ही आधीच बजेट बनवलेलं असेल तर तुम्ही आर्थिक अडचणी टाळू शकता. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ संभवतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा असेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊन तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानंच तुम्ही पुढे जा. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने एखादं काम केलं तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हाला मनापासून आनंद वाटेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण आनंदमयी राहील. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. नोकरीशी संबंधित लोकांना आज कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असेल आणि तरच ते काम तुम्ही पूर्ण करू शकाल. छोट्या व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासू शकते, परंतु त्यामुळे त्यांच्या हातून काही चांगल्या ऑफर्स देखील निसटतील. त्यामुळे तुमचं मन थोडं का होईना दुःखी होईल. तुमच्या जोडीदाराची तब्येत आज बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला सावध राहावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण तुमचा एखाद्या मित्राशी वाद होण्याची शक्यता आहे. असं झालं तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज तुमच्या मुलाला एखाद्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळाल्यानं तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्यांचा निकाल आज येऊ शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. मात्र आज वडिलांनी दिलेला सल्ला त्यांच्यावरती विश्वास ठेवून ऐकलं तर त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच लाभ होईल. तुम्ही आज तुमच्या व्यवसायातील अनेक समस्या सोडवू शकाल. आज तुमचे दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह लग्न, नामकरण इत्यादी आनंदी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. जर तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये मालमत्तेशी संबंधित एखादी केस सुरू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येईल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. तुम्ही आज एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. मात्र आज तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत निष्काळजी राहिल्यास तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमची सर्व कामं वेळेवरती पूर्ण कराल आणि तुमचे वरिष्ठ देखील त्यामुळे खुश होतील. आज नशीब
93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अजिबात निष्काळजी राहू नका. जर तुमच्या भावंडांसोबत काही वाद झाला असेल तर आज तोही संपुष्टामध्ये येईल आणि तुम्ही एकमेकांना एखाद्या गोष्टीमध्ये मदतसुद्धा कराल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचे सार्वजनिक समर्थन देखील वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यामध्ये वेळ घालवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी असेल. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यामध्ये आज बाळाची गुड न्यूज येऊ शकते, त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी असतील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं बोलणी ऐकावी लागू शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमचं काम हे काळजीपूर्वकच करावं लागेल. जर तुम्ही शेअर बाजार इत्यादींमध्ये कुठलीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंद होईल. मात्र सासरच्या लोकांशी व्यवहार करताना आज तुम्हाला काळजी आणि सावधगिरी बाळगावी लागेल, कारण तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी असणार आहे. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर खरेदी करायचं असेल तर ते स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी दिवस चांगला असेल. कुटुंबामध्ये काही कलह सुरू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल, ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल. नोकरदार लोकांना विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये घालवाल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज भासेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय व्यस्त असल्यानं तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे तुमची आई आज तुमच्यावरती नाराज होऊ शकते. संध्याकाळी व्हायरल आजारांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे सावध राहावं लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांना आज मैत्रिणीच्या मदतीनं पगारवाढीसारखी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल. तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःहून पैसे खर्च कराल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा कठीण असेल. आज अभ्यासामध्ये तुम्हाला प्रश्न पडतील, त्यामुळे त्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची तुम्हाला आवश्यकता लागेल. आज तुमच्या आजूबाजूला कोणताही वाद निर्माण झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये अडकणं प्रकर्षानं टाळावं, अन्यथा ते प्रकरण तुमच्या अंगाशी येऊ शकतं आणि कायदेशीर बनू शकतं. आज कोणाला काहीही बोलण्याआधी कोणाला वाईट वाटणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल. सासरच्यांसोबत जर तुमचा काही वाद होत असेल तर आज तोही तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं तुम्ही सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. नोकरीतील एखाद्या सहकार्याकडनं जर आज तुमचं काही नुकसान झालं असेल तर त्यावरती तुम्ही न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित कुठला तरी महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी घाई करू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो. आज जोडीदारासोबत जर काही वाद झाला असेल तर तो आज तुम्हाला सोडवावा लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.